नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। स्वर्गीय अनिल भाऊंच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्याकडून अविस्मरणीय भेट। सांगली जिल्ह्यातील अभ्यासू दमदार पाणीदार आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या जयंतीनिमित्त बलवडी भाळोणी येथील एका निष्ठावान कार्यकर्त्याने स्वर्गीय अनिल भाऊंची मूर्ती तयार करून खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांच्याकडे सुपूर्द केली। यावेळी बलवडी गावातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती। बलवडीचे एकनिष्ठ व कट्टर कार्यकर्ते गोटूदादा यांच्या संकल्पनेतून व मूर्तीसाठी मार्गदर्शन करणारे राहुल कुंभार यांच्या देखरेखीत ही मूर्ती तयार करण्यात आली। अत्यंत सुबक व मनमोहक अशी ही मूर्ती आहे। ज्या ठिकाणी स्वर्गीय अनिल भाऊ बसायचे त्या टेबलवरच ही मूर्ती ठेवण्यात आली। यावेळी स्वर्गीय अनिल भाऊंच्या कट्टर कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्याला प्रतिसाद देत आमदार सुहास बाबर यांनीही या सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत स्वर्गीय भाऊंचा विचार आणि तोच वारसा जपत मी जनतेसाठी काम करणार असल्याचे सांगितले। बघूया ही मूर्ती प्रदान केल्यानंतर स्वर्गीय अनिल भाऊंचे एकनिष्ठ कार्यकर्ते व आमदार सुहास बाबर काय म्हणाले। बलवडी भांडकरचा एक भाऊंचा कार्यकर्ता आहे। माझ्या वडिलापासून आम्ही भाऊंच्याच ग्रुपला पहिल्यापासून आम्ही भाऊंच्याच ग्रुपला आहे। माझ्या वयाच्या 18 पहिल्या मतदानापासून भाऊंचा प्रेमी आहे। ही तेवढी ताकद माझ्या मागे आहे आणि भाऊंची आठवण एक भैयासाहेबांच्या टेबलवर माझी इच्छा होती की भैयासाहेबांच्या टेबलवर भाऊ बसलेत, ही आठवण मला ही पुतळा तयार करायचा होता। मग ही जयंतीला द्याचा निर्धार केला। आज पण भाऊंचे एक भैयांसोबत भाऊ इथं बसलेत, भैयांच्या दादांच्या मागे भाऊंची आशीर्वाद आहे ही जाणवून मला द्यायचा आहे। आणि त्याचप्रमाणे भैया आणि दादासाहेब पूर्ण सगळ्या खानापूर तालुक्याचं सगळंच व्यवस्थित काम चालू आहे। भैयासाहेबांच्या 76वी जयंती आहे, त्या निमित्ताने आज आपण आपल्या गावातील एक प्रगतशील शेतकरी गटूदादा यांच्या संकल्पनेतून आणि राहुल कुंभार यांनी सुचवल्याप्रमाणे आपण जी भाऊंची मूर्ती तयार करून आणली। भैया मूर्ती तयार करण्यापाठी मग फार मोठा जिव्हाळा आहे आमच्याकडं। म्हणजे आमचे जिवाई भाऊ शिवाजांना हे सगळे मंडळ आहेत, जुन्यांपासून भाऊंचे ऋणानुबंध होते आणि ते ऋणानुबंध तुम्ही पुढे हायसे जपलेत। आज ही सहज बलवडीचा कार्यकर्ता म्हटला कुठे निघाल तर भाऊंच्या ऑफिसला, कुठे निघाल तर भाऊंच्याकडे, तो परत त्या शब्दात दुरुस्ती करतोय बाई यांच्याकडे। का तर तेवढं भाऊनी प्रेम केले आणि जे काय आमच्या गावाचा विकास घडलाय तो सर्व विकास भाऊच्या माध्यमातूनच घडलाय। अनिलभाऊच्या 76व्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो। आज आम्ही गटूदादा सुरू केलं। आज भाऊंची साक्षात आज इथं आम्ही स्थापन करण्याचा झाला। दादाची इच्छा होती आजचे बोलवून घ्यावे, खरंच आहे तिथं प्रत्यक्ष झालं की अनिलभाऊची आठवण काय म्हणजे अनिलभाऊची कुठली म्हणजे इथं आज पाऊल टाकले अनिलभाऊची आठवण झाली, आज मूर्ती स्थापन झाली तर मात्र काय अनिलभाऊच्याच आठवणी राहत राहणार। प्रथम 86 साली पहिलं पाणी आपल्या गावाला अनिलभाऊच्या माध्यमातून सबस्टेशन काढून तिथे स्टँड काढून पाणी मिळायला लागलं। म्हणजे पहिलं पाण्याचंच काम केलं, म्हणजे त्या पाण्यासाठी जेव्हा आणि पहिलं काम असेल त्यापासून सभापती असल्यापासून अनिलभाऊच्या बाबर कुटुंबावर प्रेम करणार हे आमचं बलवडी गाव आणि कधीच प्रकारला झालं नाही। आणि इथून पुढे गाव आपण तुमच्या सगळ्या कुटुंबाची पाठिंबा राहणार आणि तुम्ही जो शब्द टाकाल ते सगळे मान्य करणार। फक्त एक हात ती कुठली बाबर कुटुंबाची तेच ब्रीद वाक्य ती बलवडीची आणि आमची तुमची नाळ जोडलेली आहे। पुन्हा एकदा मी नम्र अभिवादन। अत्यंत जवळचे सहकारी गटूदादा आणि कुंभार साहेब या दोघांच्या संकल्पनेतून आज भाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेला फोटो आहे हा भाऊंचा। त्या फोटोवरती त्या फोटोच्या आधारावरती एक अत्यंत उत्कृष्ट अशी भाऊंची छोटीशी मूर्ती तयार करून आम्हाला त्या ठिकाणी दिली। आमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं अत्यंत भावनिक मुद्दा आहे। आज भाऊंची जयंती पण आहे आणि तिथीप्रमाणे आज भाऊंचं वर्ष श्राद्ध पण आलंय। गटूदादांचं फक्त एक वाक्य दुरुस्त करतो। डॉक्टर असं म्हटले की
त्या टेबलवरती आल्यानंतर भाऊ आहेत याचं जाणीव झाली पाहिजे. तर गौतम दादा सुहास बाबाचं काहीच नाही, सगळंच भाऊच आहे. ती टेबल, ती खुर्ची, म्हणजे मी भाऊ गेल्यानंतर 1 वर्ष या इथे खुर्ची टाकून बसत होते. मी कधी इकडे खुर्ची टाकून बसलो नाही. वाटल्यासारखं वाऱ्यासारखं एखादं कुटुंब ध्वस्त झालं असतं. पण त्यांच्या पश्चात तुम्ही इतक्या वर्षाचा ऋणानुबंध माझ्या बरोबर माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला फक्त निवडणुकीपुरतं नाही, हे घर मानसिकदृष्ट्या त्या सगळ्या धक्क्यातून सावरलं पाहिजे म्हणून तुम्ही जे सगळ्यांनी प्रयत्न केले होते, त्या प्रयत्नामुळं आम्ही आज आमचं अख्खं कुटुंब आज आम्ही या अडचणीतनं सावरलो. तुमच्या बरोबर आज आम्ही ताकदीने आणण्याचा प्रयत्न करतो. मुळात हे उपकार आहेत त्या मतदारसंघातल्या तुमच्यासारख्या अनेक लोकांनी जरी आमच्यावरती प्रेम केले, हे आमच्या कुटुंबावरती आयुष्यभराच्या उपकार आहेत आणि त्या ऋणात आम्ही उतरा येऊ शकत नाही. दिले माझा इतका प्रचंड विश्वास ठेवलाय की आता मला समर्पित भावनेनं ज्या पद्धतीने अनिल भाऊ जगले त्या पद्धतीने मला जगावं लागेल. लोकांसाठी मला जेवढं करता येईल, अत्यंत प्रामाणिकपणे जेवढं मला धडपडता येईल तेवढं प्रेम करणं, काम करण्याची जबाबदारी मी घेणार आहे म्हणलं. तेव्हापासून मी या वाहून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता शेवटी असं आहे, तुम्ही आबा आता अण्णापोती आलेलं दिसत नाही. जुन्या माणसांनी तुम्ही अत्यंत खडतर काळातनं तुम्ही राजकारण केलं होतं. आता तुम्ही खरं वास्तव असं आहे की तुम्ही सगळं आम्हाला उभा करून दिले आणि आम्ही आता नव्या पिढीनं सगळं सांभाळत आणि पुढे काम करत नाही. पण तुम्हाला एक विश्वास एवढाच देतो की जसं ऋणानुबंध तुमचे भाऊंचे सगळ्यांचे होते, आता हे नवी पिढी सगळी माझ्याबरोबर म्हणजे मला असं वाटतं 24 निवडणुकीला फार ठराविक लोक मला माहिती होती, पण गावातल्या मुलांनी तुमच्या जसा त्यांच्या घरातला भाऊ उभा आहे इतक्या ताकदीनं सगळी लोक निवडणुकीला काम करत होती. ती जाणीव आहे आता. मी ती जाणीव ठेवणारा कार्यकर्ता आहे. मी 1 वर्ष झाले अजिबात डोक्यात आपल्याला सत्तेची हवा माज येणार पण नाही आणि आपण येऊन पण देणार नाही कधीच. तुम्हाला एवढाच आत्मविश्वास देतो की या पुढच्या काळामध्ये कसलेही दिवस आले तरी हा सुहास बाबा तुमच्या बरोबर, तुमच्या मुलाप्रमाणे, तुमच्या भावाप्रमाणे अत्यंत ताकदीने तुमच्या ह्या गावांच्या बरोबर राहण्याची जबाबदारी माझी राहील. त्यात कुठेही कमी पडणार नाही. आणि पाठीमागची भावना मी गौतमदादा समजतो, कारण गौतमदादा थोडा भावनिक आहे. इमोशनल माणूस आहे गौतमदादा, इतकं प्रचंड भावनिक आहे गौतमदादा. त्या भावना तुमच्या सगळ्यांचे, त्या पाठीमागचं प्रेम, तुमच्या सगळ्यांचं ऋणानुबंध, म्हणजे तुम्ही बॉलिवूडवाली हुशार पण आहेत. येताना असं दिलंय की भाऊंचा म्हणजे जाणीव करून दिल्या की ही भाऊंचा आहे आणि तसं वागायचं आहे. त्यामुळे ते तुम्ही तुमचं देण्यापाठीची भावना, तुम्हाला एवढाच शब्द आहे की त्याच पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न राहील. मी तरुण मुलांना सगळ्यांना मी कधीही कार्यकर्ता तयार करायचा प्रयत्न करत नाही. माझा मित्र तयार व्हावा, एवढं ऋणानुबंध तुमचे माझे तयार व्हावेत या हेतून मी काम करत असतो. असंच काम इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळे एकत्रितपणे त्या ठिकाणी करूया आणि जेवढं काम करायला संधी मिळेल, जेवढा आपला मतदारसंघ जेवढ्या चांगल्या उंचीवरती नेता येईल त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करूया. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.